आज शिक्षण हक्क परिषद या छावा संघटनेच्या शिक्षण विभागाचा एका विंगचं आज सुरुवात झाली आणि विशेष म्हणजे या शिक्षणासाठी ज्या खाजगी संस्थांकडून शिक्षण संस्थांकडून ज्या पालकांची आणि विद्यार्थ्यांची लूट होते, ज्या बेकायदेशीर सगळे डोनेशन असतील, म्हणजे अनियमितपणानं बेकायदेशीरपणानं ज्या काही फीसवाढ होते, हे अत्यंत चुकीच्या पद्धतीनं निव्वळ लुटायचा प्रकार हा चालू आहे. तो थांबला पाहिजे आणि प्रत्येकाला समान शिक्षण मिळालं पाहिजे. त्या अनुषंगानं आणि दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे. त्याच्यासाठी छावा मराठा महासंघाच्या वतीनं हे जे शिक्षण हक्क परिषद आज घेण्यात आली आहे, सर्वांना समान शिक्षण मिळालं पाहिजे हा त्याचा मुख्य उद्देश. आणि त्याच पद्धतीनं ज्या ह्या शिक्षण संस्था आहेत, ज्या पालकाला निव्वळ लुटायचं काम करतायत, हे त्वरित थांबलं पाहिजे. म्हणून सर्व सरकारी शाळा आणि खाजगी शाळांमध्ये NCERTचा अभ्यासक्रम लागू केला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. त्याच पद्धतीनं विविध शाळांमध्ये, या सरकारी शाळांमध्ये शिक्षकांना शिक्षणाव्यतिरिक्त जो कामाचा भार दिलेला आहे, म्हणजे अशैक्षणिक कामच अधिक या शिक्षकांना लावलेले आहेत, ते अगोदर त्वरित थांबवले पाहिजेत. कारण त्यांच्यामुळं या सर्व शिक्षकांना वेळ मिळाला आहे आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारणार आहे. त्याच पद्धतीनं या ज्या शिक्षण संस्था आहेत, ज्या खाजगी शिक्षण संस्था आहेत, या शिक्षण संस्थांमधून हे जे शैक्षणिक साहित्य आहे, ज्या बुक्स आहेत किंवा इतर जे साहित्य आहे, ते साहित्य खरेदी करण्याची सक्ती केली जाते. ते सक्ती त्वरित थांबवली पाहिजे आणि अशी सक्ती करणाऱ्यावरती कठोर अशी कारवाई केली पाहिजे, कारण हे मुळातच बेकायदेशीर आहे. म्हणून हे आमच्या शिक्षण हक्क परिषदेची ही सुद्धा एक प्रमुख मागणी आहे. त्याच पद्धतीनं ज्या सरकारी शाळा आहेत, त्या सरकारी शाळांमध्ये भौतिक ज्या सुखसुविधा आहेत त्या बिलकुल नाही आहेत, अत्यंत कमी आणि तुटपुंज आहेत. त्या ज्या भौतिक सुविधा आहेत त्या अगोदर सरकारने ते पूर्णपणे उपलब्ध केल्या पाहिजे, ते उपलब्ध करून देण्यामध्ये भर दिला पाहिजे. त्याच्यामध्ये डिजिटल साधने असतील, प्रयोगशाळा आहेत, स्वच्छतागृह आहेत, पिण्याचे पाणी आहे, फर्निचर आहे, ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत ह्या सोडवण्यावरती सरकारने भर दिला पाहिजे. त्याच पद्धतीनं ह्या ग्रामीण भागातील म्हणजे दुर्गम भागातील ज्या काही व्यवस्था या शिक्षणाच्या बाबतीमध्ये समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारनं हे निर्णय घेतले पाहिजेत. असे टोटल तसेच RTE अंतर्गत जे प्रवेश झालेले आहेत, RTEच्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे शिक्षण मोफत मिळणं आवश्यक असताना तो कायदाच आहे, तरी सुद्धा या शिक्षण संस्था या विद्यार्थ्याकडून या शालेय साहित्याच्या नावावरती पैसे घेत आहेत. त्याच पद्धतीनं तसेच ज्या अदर ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्या नावाखाली पैसे वसूल केले जातात. हे पूर्णपणे बेकायदेशीर अशा शाळावरती सुद्धा या व्यवस्थेनं, या प्रशासकीय व्यवस्थेनं, शैक्षणिक व्यवस्थेनं अशा सर्व शाळांवरती कारवाई केली पाहिजे. आणि शासनाकडून जो निधी, जो 25% जो शिक्षणावरती खर्च केला जातो RTE वरती, ते सुद्धा देणी, त्या संबंधित शाळेची देणी हे त्वरित हे शासनानं सुद्धा दिलं पाहिजे, जेणेकरून शाळांची सुद्धा स्थिती बिघडणार नाही. शाळांचं सुद्धा दुःख प्रशासनानं ओळखून घेतलं पाहिजे. कारण शासनाकडून वेळेत निधी न मिळाल्यामुळं जे विद्यार्थ्यांना लुटण्याचं काम ज्या शाळा करतायत, हे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखा प्रकार आहे. त्याच्यामुळे हा प्रकार थांबला पाहिजे. अशा जवळपास ज्या 11 आमचे ठराव आहेत, त्यामध्ये आणखी दुसरा ठराव म्हणजे शिक्षक भरतीमधील जो विलंब आहे, तो विलंब सुद्धा टाळला पाहिजे, जेणेकरून शिक्षकांना म्हणजे शिक्षक भरती झाल्यामुळं ज्या ठिकाणी शिक्षक कमी आहेत त्या ठिकाणी हे मॅनपॉवर उपलब्ध झाल्यामुळं त्या शिक्षणावरती परिणाम होणार नाही. याच्यामध्ये हे जे महत्वाचे ज्या काही या शिक्षणाच्या गुणवत्तेच्या बाबतीमध्ये आणि ह्या एज्युकेशनच्या बाबतीमध्ये जो अभ्यासक्रम आहे, त्या अभ्यासक्रमाच्या बाबतीमध्ये आजचे जे हे काही निर्णय घेण्यात आलेले आहेत, ते हे जे ठराव आहेत, जे 11 ठराव आहेत, हे सर्व बहुमतानं
ठराव मान्य करण्यात आलेले आहेत. हे ठराव आम्ही राज्य शासनाला आम्ही पाठवतोय. राज्य शासनाने याच्यावरती गंभीरपूर्वक विचार करून हे ठराव मान्य केले पाहिजेत अशी आमची मागणी आहे. आणि हे रास्त आहे आणि हे करता येण्यासारख्या या सर्व मागण्या आहेत. आणि ज्या मागण्या ज्या हे ठरावच मुळात अशा आहेत, ज्या मागण्याच पालकांच्या आहेत, ज्या सरकारी शाळा काय बंद पडतात आणि खाजगी शाळा काय वाढतात, याची कारणं जर शोधली तर ह्या ठरावामध्ये ह्या आमच्या मागण्यामध्येच ह्याची खरं म्हणजे कारण आहेत. त्याच्यामुळं सरकारने या ठरावाचा गंभीरपूर्वक विचार केला पाहिजे अशी आमची मुख्य मागणी आहे. सरकारने तुमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर पुढचं पाऊल काय? सरकारनं जर आमच्या मागण्या मान्य केल्याच नाहीत तर आम्ही प्रचंड मोठं जनआंदोलन, एक विद्यार्थ्याचं आंदोलन आम्ही प्रचंड मोठं महाराष्ट्रामध्येच नाही तर देशभरामध्ये उभ्या करू. तुम्ही आता विद्यार्थ्याचं एक दिल्लीमध्ये आंदोलन झाले, डिक्के यांना तुम्ही भेटणार का तुमच्या मागण्या म्हणून? डिक्केंचे आणि आमचे प्रश्न एकच आहेत. आम्ही एकाच प्रश्नावरती काम करतोय. त्याच्यामुळं जिथं जिथं ज्यांची मदत आम्हाला होईल त्या प्रत्येकाला आम्ही सोबत घेऊन आम्ही पुढे जाणार आहे. तिथं डिक्केच नाही तर राहुल गांधी सुद्धा छात्रों की गूंज हा कार्यक्रम एक खूप सुंदर असा कार्यक्रम घेऊन पुढे जात आहेत. त्यांची सुद्धा आम्ही म्हणजे काँग्रेसची सुद्धा मदत लागत असेल, जे समजा राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, हे जे पक्ष, ज्या संघटना किंवा जे लोक आम्हाला या शिक्षण हक्क परिषदेला किंवा या विद्यार्थ्याच्या प्रश्नासाठी जे मदत करतील, विद्यार्थ्याचे प्रश्न सोडवले असेल, शिक्षण व्यवस्था सोडवण्यासाठी जे चांगली करण्यासाठी जे प्रयत्न करतील, त्या प्रत्येकाची आम्ही मदत घेऊ, त्याच्या प्रत्येकाच्या सोबत आम्ही जाऊ.